खामगांव पुलिस ने नांदुरा रोड पर गश्त के दौरान स्टेट बैंक एडीबी शाखा के सामने संदिग्ध गतिविधि के आरोप में 2 संदिग्धों को गिरफ्तार किया। पप्पूराम जाट और राजू जाट नकली सोना बेचने और एटीएम कार्ड में हेराफेरी करने वाले शातिर चोर निकले। उनके खिलाफ गुजरात और राजस्थान में मामले दर्ज है। उन्होंने मिलकर अकोला में 40,000 रुपए की धोखाधड़ी की बात स्वीकार की है। दोनों चोरों से 5.2 लाख का कीमती सामान पुलिस ने जब्त किया। पुलिस द्वारा नागरिकों में सतर्क रहने की अपील की है। नेहमीप्रमाणे आमचे डीबी पथकाचे प्रमुख एपीआय मुळीक, त्यांच्यासोबत असलेले हेड कॉन्स्टेबल बोरसे, भगत, गांगुर्डे, त्याच्यानंतर थारकर, कन्नर असे आमचं पथक नेहमीप्रमाणे आणि कोल्हे हे नेहमीप्रमाणे बँकेच्या परिसरात बाहेर राज्यातील ज्या टोळ्या येऊन लोकांची फसवणूक करतात किंवा पैसे चोरून नेतात असे प्रकार करतात त्याचा पाठपुरावा करत असतात। नेहमी त्यांचा पाठलाग करत असतात। तर काल त्या अनुषंगाने आमचे लोक एसबीआय बँकेमध्ये वॉच ठेवून होते। त्या दरम्यान त्यांना 2 संशयित इसम मिळून आले। ते संशयितरित्या फिरताना दिसून आले। त्यांनी त्यांना हटकलं आणि ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा आमच्या डीबी पथकाने त्यांना पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली। तेव्हा त्यांनी त्यांचे नावं बनावं सांगितले। त्याच्यानंतर त्यांना थोड्या वेळात विश्वासात घेऊन विचारपूस केला असता त्यांनी त्यांचे नावं पप्पूराम अर्जुनलाल जाट, राहणार राजस्थान, जयपूर आहे, हा भिलवाड्याचा आहे। दुसरा राजू बालू जाट, बिडका खेडा भिलवाडा इथले दिसून आले। तर त्यांच्याजवळ त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बनावट एटीएम कार्ड मिळाले 10। त्याच्यानंतर त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि नगदी 90,000 रुपये पण मिळाले। तेव्हा त्यांची सखोल चौकशी केली आम्ही। सखोल चौकशी केली असता त्याच्यामधला जो आहे पप्पू अर्जुनलाल जाट याच्यावर 7 ते 8 प्रकारचे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते बनावट एटीएम अदलाबदली करून किंवा लोकांचे पैसे घेऊन लोकांना नकली सोनं देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार आहेत।